आहे। चला तर या प्रेरणादायी आणि गौरवशाली सादरीकरणाचा आनंद घ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून प्रोत्साहन द्या। धन्यवाद। यानंतर निदर्शन सादर करीत आहे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा कोल्हापूरची मुले। सुस्वागत। तत्पूर्वी या निदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता परीक्षक म्हणून आपण येथे काही तज्ञ व्यक्तींना नेमलेला आहे। यामध्ये सन्माननीय सौ मीनाक्षी वाचसुंदर मॅडम, सन्माननीय सौ सुमन विल्लेकर मॅडम आणि सन्माननीय सौ पुष्पा रामावत मॅडम या तिन्ही तज्ञांना आपण परीक्षक म्हणून नेमलेला आहे। या तिन्ही तज्ञांचं मी शिक्षण विभाग पंचायत समिती घाटकोलीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि प्रथम जे तीन आपल्या समोर येणार आहे कार्यक्रम, हे निदर्शनामध्ये आपल्याला मूल्यांकन करायचं आहे आणि त्यानंतरचे तीन येणार आहेत ते सांस्कृतिक मध्ये आपल्याला मूल्यांकन। दीदी बस किती बस जान मन के नमा
मराठ्यांच्या देवळाची देवव्रत आहे. तिची सरेआम विटंबना झाली हा म्हणजे कसंच खालाच पाहिजे. उदासीनी तर आम्ही त्याला घेऊन निघू पडण्याच्या वाटेला. मराठी मानवासाठी आम्ही ना गाणे सांगायचं तर काय उपयोगी आहे. आपल्याला जीव गेला तरी चालेल पण राजांसाठी आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मुलांची शाळा कोल्हापूर मुले यांच्यातर्फे हे जे छान निदर्शन आपल्या समोर सादर झालेलं आहे. भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि एकंदर भारतीय विविधता दर्शविणारं हे छान निदर्शन होतं. या निदर्शनाकरिता युवा स्वाभिमान पार्टीतर्फे 1001 रुपये, तसेच श्री पंजाबरावजी पवार सर यांच्याकडून 100 रुपये, सन्माननीय सुरेंद्र पात्रे सर यांच्याकडून 100 रुपये, सन्माननीय उमेशजी चुरकीकर सर संचालक शिक्षक बँक घाटकोली यांच्यातर्फे 500 रुपये आणि श्री चेतन चव्हाण सर यांच्याकडून 500 रुपये प्राप्त झालेले आहे. कोल्हापूरच्या प्रभारी शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपलं पारितोषिक साहेबांकडून घ्यावं. कोल्हापूरचे प्रभारी शिक्षक लखन जाधव सर तथा टीम आणि संपूर्ण विद्यार्थी यांना अशी विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं. यापुढील निदर्शन 11 शाळेचं होत आहे, त्यांनी तयार राहायचं.
यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आजरा यांचं निदर्शन सुरू होणार आहे. यांचे गीत देशभक्तीपर गीत आहे. मी सर्व शिक्षक वृंद आजरा यांना विनंती करते की त्यांनी